जयंती ही का साजरी करायची असते मित्रांनो, कोणी सांगू शकेल का? जयंती ही प्रेरणा घेण्यासाठी साजरी करायची असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. बालपण हे जिजाऊ मातेंच्या संस्कारामध्ये गेलं. मुठभर मावळे घेऊन वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तापर्यंत सह्याद्रीच्या कन्याकोपऱ्यापर्यंत मजल मारणारे मावळे होते. अगोदर ही एक म्हण होती, सकाळी उठे पळत सुटे तलवार तलवार तुटे पर मराठा पीछे ना हटे भाई पीछे ना हटे. आत्ताची युवा पिढी काय करते पहा. सकाळी उठे दारू के दुकान पर पळत सुटे दारू से लिवर फटे पर दारू ना छुटे भाई दारू ना छुटे. मी नांदेडचा आहे. नांदेडमध्ये खूपच प्रमाण जास्त दारूचं युवा पिढींनी म्हणजे धूम्रपान वगैरे करतात. या साईडला मी पाहतो तेवढं काही नाही, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्यामुळं असे आपल्याला करणे पटत नाही. मित्रांनो, त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एका गावामधून छोट्याशा गावामधून गडाकडे जात असतात. त्या गावामध्ये सावित्रीबाई नावाच्या सैनिकांनी येऊन त्या मावळ्यांना अडवतात आणि त्यांच्याकडून दारू गोळा जे आहे ते काढून घेतात. मित्रांनो, ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळते, महाराज त्या सावित्रीबाईचं बंदोबस्त करण्यासाठी एका मावळ्याला पाठवतात. तो मावळा जातो, त्या बाईचं बंदोबस्त करतो, पण तो नकोसे कृत्य त्या बाईसोबत करतो. ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्ट कळते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याचे एक पाय आणि एक हात कापून टाकतात. मित्रांनो, ही स्त्रियांविषयी आदर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपल्याला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये काय ताकद आहे बरं मित्रांनो, कोणी सांगू शकेल? ऐका, भगतसिंग जेव्हा 23 मार्च 1931 रोजी सुळावर जात असतो, तेव्हा काय म्हणतो पहा. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. जेव्हा भगतसिंग फासावर जात असतो, भगतसिंग सुखदेव राजगुरू, तेव्हा छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊन तू फासावर चढतो. मित्रांनो, हे ऊर्जा, हे प्रेरणा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आपल्याला मिळते. एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम.